कष्टे विण फळ नाही, कष्टे विण राज्य नाही, केल्या विण होत नाही सिद्ध काही. ही ओवी आयुष्यभर शब्दशः जगणाऱ्या कर्मयोगी आत्माराम रावजी भट यांचा जन्म 12 मे 1905 रोजी रत्नागिरीला एका मध्यमवर्गीय चित्पावन कुटुंबात झाला. आरा भटांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण रत्नागिरीत, तर महाविद्यालयीन शिक्षण एल्फिन्स्टन आणि सिडनेम सारख्या मुंबईतल्या नावाजलेल्या महाविद्यालयात झालं. आणि इथूनच भटांची कारकीर्द खऱ्या अर्थाने बहरण्यास सुरुवात झाली. आरा भट, एक व्रतस्थ वाटचाल. इंटर कॉमर्सची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या भटांनी याच सुमारास मुंबईच्या लोकमान्य, नवाकाळ आणि पुण्याच्या केसरी या वृत्तपत्रात आर्थिक विषयांवर लेख लिहिण्यास सुरुवात केली. या शैक्षणिक कालावधीतच भटसाहेबांच्या कर्मनिष्ठ आयुष्याचा पाया रचला जात होता. लेखन, वाचन, वक्तृत्व, युवक चळवळ यासारख्या गोष्टी मूळ धरू लागल्या होत्या. युसुफ मेहरलींच्या क्रांतिकारी विचारसरणीनं प्रेरित होऊन त्यांच्याच बरोबरीने 1925 मध्ये त्यांनी यंग इंडिया सोसायटीची स्थापना केली. पंडित नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली युवक संघाचं दुसरं अधिवेशन पुण्यात भरवण्यात आलं. या चळवळीच्या निमित्तानंच भट यांचा पुण्यातल्या कैलासवासी खाडिलकर, करंदीकर, SM जोशी या तरुण मंडळींशी परिचय झाला. पुढे याच कार्यकर्त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र युवक परिषद भरवली. नेताजींशी निर्माण झालेला हा स्नेह पुढे एवढा वाढला की एकदा पुण्यात असताना सुभाषबाबू आरा भटांच्या घरी मुक्कामास थांबले होते. युवक चळवळीचं कार्य जरी वेगात सुरू असलं तरी भटांचं शिक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष झालं नाही. 1929 साली मुंबई विद्यापीठातून M.Com ही पदवी धारण करणारे ते एकमेव विद्यार्थी होते. अष्टप्रहर कुठल्या ना कुठल्या कार्यात मग्न असलेल्या आरा भटांना चरितार्थ चालवण्यासाठी अर्थार्जनाची निकड होती. त्यावेळेस निकड आणि आवड या दोन्ही गोष्टी सांभाळणारी नोकरी त्यांना हवी होती. शिवाय सार्वजनिक कार्यकर्त्यानं स्वतःच्या चरितार्थासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहू नये ही मनोधारणा देखील यामागं होती. आणि म्हणूनच भट पुण्याच्या केसरी मराठा संस्थेत रुजू झाले. पुढे मुंबईतल्या कार्यालयाची धुरा यशस्वीपणे सांभाळून आरा भट 1941 साली केसरीचे मुख्य व्यवस्थापक म्हणून नियुक्त झाले. महाराष्ट्राचं औद्योगिकरण स्वकीयांकडून व्हावं या एका अट्टाहासापोटीच रामनवमीला मराठा चेंबर्सचा पाया घातला गेला. स्वतःच्या अपत्याप्रमाणेच या संस्थेचं पालनपोषण भटांनी केलं. बँक ऑफ महाराष्ट्राची स्थापना, कोयना वीज प्रकल्प, यंत्रमागांना संरक्षण यासारखे महत्वाचे प्रश्न यशस्वीरित्या सोडवून मराठा चेंबर्सनं जनमानसात तसंच सरकार दरबारी स्वतःचं असं स्थान निर्माण केलं. केसरीमधल्या कारकिर्दीत आरा भटांनी प्रकाशित केलेल्या 112 पानी औद्योगिक आणि व्यापारी महाराष्ट्र या अंकाचा अनुल्लेख तर अशक्यच. या अंकात भट यांच्या विनंतीवरून ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ वा पु वर्दे यांनी महाराष्ट्रीयांची बँक असावी ही कल्पना लेखरूपाने मांडली आणि ती मराठा चेंबर्सनं नुसती उचलूनच धरली नाही, तर भट साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बँक ऑफ महाराष्ट्राचा श्री गणेशा देखील झाला. महाराष्ट्राला आर्थिक बळकटी आणणारी आणि महाराष्ट्रीय लोकांनी चालवलेल्या या पहिल्या स्वतंत्र व्यापारी बँकेनं पुढे दैदिप्यमान कामगिरी केली. पण यामागे होती भट साहेबांची विलक्षण दूरदृष्टी आणि अभ्यास. भाषिक वृत्तपत्रांची अवहेलना थांबवण्यासाठी तसंच त्यांच्या विविध न्याय्य मागण्यांची पूर्तता करण्यासाठी भटांनी 1941 साली इल्नाची म्हणजेच भारतीय देशी भाषा वृत्तपत्रीय संघटनेची स्थापना केली. प्रादेशिक वृत्तपत्रांना प्राप्त झालेलं मानाचं स्थान आणि मिळत असलेली दर्जेदार वागणूक या गोष्टींचं श्रेय भट यांच्या अविश्रांत श्रमालाच द्यावं लागेल.
मराठा चेंबर्सच्या माध्यमातून लघु उद्योगांचं पुनरुत्थान हे भट साहेबांच्या कारकिर्दीतलं आणखी एक गौरवशाली पर्व. लघु उद्योगांच्या अडचणींचं निवारण करण्यासाठी आ.रा. भटांनी लघु उद्योग फेडरेशनची म्हणजेच फासीची 1959 साली स्थापना केली. स्थापनेपासून सलग 10 वर्ष फासीचे अध्यक्ष असलेल्या भटांनी उपेक्षित लघु उद्योगांना प्रतिष्ठा मिळवून दिली. हिंदुस्थानातल्या लघु उद्योगाच्या धोरणाचा पायाच भट साहेबांनी घातला. अवघ्या 2 वर्षातच दिल्ली सारख्या राजधानीच्या ठिकाणी फासीनं स्वतःच्या मालकीची इमारत उभारली. ह्या इमारतीचं उद्घाटन केलं ते राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी. 1950च्या सुमारास मोठमोठ्या गिरण्यांमुळे पारंपरिक भारतीय यंत्रमाग उद्योगावर अक्षरशः गदा आली होती. भरीसभर म्हणून यंत्रमाग उद्योगावर लादलेले कर सवलती याबाबतचं सरकारी धोरणही प्रतिकूल असंच होतं. या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी भट साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मराठा चेंबर्सनं अविरत श्रम आणि खटपट केली आणि यंत्रमाग उद्योग चळवळीला घसघशीत यश मिळालं. आ.रा. भट यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा म्हणजे विधान परिषदेतली कामगिरी. सरस्वती जिभेवर नाचते ह्या उक्तीचा प्रत्यय भटांच्या वक्तृत्वावरून यायचा. अभ्यासपूर्ण आणि अचूक मुद्द्यांच्या आधारे केलेली भाषणं ऐकण्यास विरोधी पक्षातले सदस्य देखील आवर्जून उपस्थित राहायचे. आपल्या या अमोघ अस्त्राचा वापर भटांनी अनेक प्रश्नांची उकल करण्याकरता केला. अनेक वर्ष रेंगाळत पडलेल्या कोयना विद्युत प्रकल्पाबाबत सातत्यानं पाठपुरावा करून सरकारला तो कार्यान्वित करण्यास भाग पाडलं. तसंच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीबाबत महाराष्ट्रावर अन्याय होतोय हे दिसता क्षणीच स्वभावानं मवाळ आणि सौम्य असलेल्या भटांनी रुद्रावतार धारण केला आणि स्वपक्षाच्या धोरणांना विरोध दर्शवत थेट मुख्यमंत्र्यांना खडे बोल सुनावले. आ.रा. भटांच्या सातत्यशील आणि अभ्यासू वृत्तीमुळेच सरकारनं अनेक समित्या आणि कमिट्यांवर त्यांची नियुक्ती केली. भट साहेबांनी देखील प्रत्येक जबाबदारी समर्थपणे पेलत अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये देशाचं नेतृत्व केलं आणि आपल्या कार्याचा ठसा उमटवला. पद्मश्री, लघु उद्योग रत्न यासारखे पुरस्कार मिळाल्यावर सुद्धा भट साहेबांच्या कार्यात शिथिलता आली नाही. त्यांना ध्यास होता तो सतत नवनिर्माणाचा. एखाद्या विधायक कार्याची सुरुवात करायची आणि ते स्थिरस्थावर झाल्यावर तिथं नवीन लोकांना संधी देऊन आपण बाजूला व्हायचं ही भट साहेबांची वृत्तीच. सदैव कार्यरत असणाऱ्या भटांच्या आयुष्यात नाना क्षेत्रातली विविध माणसं आली. त्यांचा अपार स्नेह जुळला गेला तो कायमचाच. स्वदेशी कारखानदारी ही एक प्रकारची देशभक्तीच आहे असं सांगणारे भट 1983 मध्ये इहलोक सोडून गेले. मराठा चेंबर्स, फासी, बँक ऑफ महाराष्ट्र यासारख्या भटांनी निर्मिलेल्या संस्था त्यांच्याच पाऊलखुणांवर यशस्वी वाटचाल करतायत. आणि हीच आ.रा. भटांना जन्मशताब्दीनिमित्त खरी कर्मवंदना. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. मना चंदनाचे परित्वा झिजावे, परियंतरी सज्जना नीववावे.